ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या भव्य कबड्डी स्पर्धा फडके मैदान लाल चौकी कल्याण येथे आयोजन करून शिवशंभो कबड्डी संस्था यांनी आयोजन केलं होतं। 8 मार्च 2026 या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाली। सदर व्यासपीठ व मैदानाला श्रीफळ वाढून व पुष्पहार अर्पण करून रोटरीयन व श्री हिरामन क्षीरसागर महाराष्ट्र प्रदेश महासचिव राष्ट्रीय ग्राहक रक्षक समिती यांनी स्पर्धेला आरंभ केला। तसेच शिवशंभो कबड्डीचे संस्थापक व अध्यक्ष राहुल बच्छा, उपाध्यक्ष चेतन रेवगडे, खजिनदार श्रद्धानंद चिक्कशेट्टी, सचिव विराज बच्छाव सह खजिनदार संजय कदम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली आहे। स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र पवार व कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजपचे नगरसेविका सौ हेमलता पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री श्यामल गायकर, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सचिन प्रजापती, शिवसेनेचे नगरसेविका सौ विजया अरविंद पोटे, तसेच मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे, शिवसेनेच्या शहर महिला संघटक छायाताई वाघमारे, शिवसेनेचे वॉर्ड अध्यक्ष श्रीमती शांताबाई बच्छाव, वॉर्ड क्रमांक 8च्या काँग्रेसच्या नगरसेविका सौ कांचन कुलकर्णी व शिवसेनेचे राजेश महाले, उद्योजक अमित सोनवणे, गणेश अण्णा, चंद्रकांत मनियाळ, संदीप सासवडे व रोटरी क्लब ऑफ डायमंड कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर संदीप वनसूत्रे, रोटरीयन दीपक सावंत, त्यांचे सहकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे। ही स्पर्धा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन त्यांनी घेण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातले मातब्बर 25 संघांनी भाग घेतला होता। यंदा या स्पर्धेचे 13वे वर्ष होते। यावर्षी या स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्ञानशक्ती क्रीडा मंडळ कल्याण, द्वितीय क्रमांक जय अंबे क्रीडा मंडळ डोंबिवली, तृतीय पारितोषिक जय भारत स्पोर्ट्स क्लब कळवा, चतुर्थ क्रमांक छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ डोंबिवली, शिस्तबद्ध संघ स्मृती सेवा ठाणे या संघांनी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आलाय। निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी संगीता घोणे, संपादिका कल्याण।